हे ज्या वेळेला संत एकाच साधनाचा निर्देश करून त्याच्याबद्दल आग्रह धरतात, त्यावेळेला आपल्या हातामध्ये काल फार कमी उरलेला असतो याचा विचार त्याच्या मागे निश्चित असतो, की आपल्या हातात आता वेळ फार कमी आहे, क्षणभंगूर नाही भरवसा वगैरे वगैरे. आपल्या हातामध्ये वेळ फार कमी आहे, मन काय करा म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने, लाहो करा राम राम स्मराधी, लाहो करा गाठ घाला, लाहो करा म्हणजे गडबड करा, त्वरा करा धावपळ करा असा लाहो करा शब्दाचा अर्थ आहे. लाहो करा गाठ घाला मूळबंदी, सांडा वावगिया उपाधी, लक्ष लावून रहा गोविंदिगा. हे करा का सांगितलं? कारण आमच्या हातामध्ये वेळ फार कमी आहे. अल्पायुष्य मानवदेह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बाळत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहे गा. बाबा एकच क्षण तुझ्या हातात आहे, शेवटचा क्षण जर तुझ्यासमोर उपस्थित असेल तर त्या एका क्षणामध्ये आपल्या जीवनाची धन्यता करायची असेल तर एका क्षणात ज्ञान संपादन करता येत नाही, एका क्षणामध्ये अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्ष मिळत नाही, एका क्षणामध्ये समाधी लागत नाही. पण नुसतं राम म्हणल्याने तुला जर मोक्ष मिळणार असेल तर बाकीची सगळी साधनं बाजूला करून ठेव आणि फक्त एका साधनेमध्ये प्रवृत्त हो. ही जी संगती आपल्याला संत वाङ्मयाच्या मांडणीमध्ये दिसून येते, त्याचं मूळ जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर भगवान शुकाचार्य परीक्षितीला सांगतात, कृते यध्यायते विष्णुम त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यायाम कलौ तद हरिकीर्तनात. कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामाने परमात्म्याची प्राप्ती होते. कृतयुगामध्ये ध्यानानं भगवत प्राप्ती, त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने भगवत प्राप्ती, द्वापार युगामध्ये भगवत सेवेने भगवत प्राप्ती आणि कलियुगामध्ये फक्त भगवंताच्या नामाने भगवंताची प्राप्ती. का? कारण कलियुगामध्ये माणसाच्या आयुर्मानाला फार मर्यादा आहे. इतर युगांमध्ये कदाचित तेवढ्या मर्यादा नाहीत. आपल्या हातामध्ये निश्चित काही काळ आहे, आपल्याला निश्चितपणाने सांगता येऊ शकत होतं जुन्या काळामध्ये, कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये आपल्याला मरण कधी याचा अनुमान, याचा निश्चय अधिकार भेदानं करता येत होता. कलियुगामध्ये याचा कोणताही निश्चय करता येत नाही, कारण कोणताही क्षण आपल्या जीवनातला शेवटचा क्षण असू शकतो, असं कलियुगाचं स्वरूप आहे.